Namaskar, I'm Gautam Marathe, Bharatanatyam dancer, disciple of Sri Vaibhav Arikar. I'm basically from Pune and I conduct Angika workshops and regular sessions for Angika. Angika is an exclusive exercise module for Indian classical dancers, and today I had great experience with the new batch of Kathak dancers. Renuka Kekar, Kathak dancer and teacher from Pune, had organized this festival. So I'm really grateful for this opportunity to work with different dance style, because this was my third or fourth Angika workshop for Kathak dancers. So I also really had great time. Angika has also regular batches. If you want to get strengthened and want to get perfect in your technique, please do join Angika. नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर. अंगिकम या वर्कशॉपसाठी आपण आज सगळेजण इथे भेटलो होतो आणि गेले 2 दिवस 2-2 तास सगळ्या विद्यार्थिनींनी वेळ दिला. हे वर्कशॉप खूप महत्त्वाचं आहे किंवा हा विषय पण खूप महत्त्वाचा आहे असं मला खूप जाणवत होतं आणि ह्याबद्दल अवेअरनेस व्हावा म्हणून मी खरं तर इनिशिएटिव्ह घेतला. अंगिकम वर्कशॉपमध्ये ॲज अ डान्सर हे खूप महत्त्वाचं होतं की मी माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला जेव्हा नृत्य करते त्याच्यापूर्वी मी कसं ट्रेन केलं पाहिजे, मी काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, त्यानंतर म्हणजे मी परफॉर्म केल्यानंतरसुद्धा कूलडाऊन कसं केलं पाहिजे, परफॉर्म करताना माझी नजर असेल, माझी मान असेल, माझे हस्तक असतील, या सगळ्याचा वापर करताना मी माझ्या मसलवर कंट्रोल कसा आणला पाहिजे. मी ज्या चुका करते किंवा एक ठराविक काळानंतर मला असं जाणवत असेल की माझं अंग मला जड वाटतं आहे किंवा कुठेतरी माझी स्ट्रेंथ कमी पडते आहे, माझा स्टॅमिना कमी पडतो आहे, तर फक्त जिम योगा करून आपल्याला चालणार नाही आहे, तर खास नृत्यांगनांसाठी म्हणून काहीतरी वेगळे एक्सरसाइजेस पाहिजेत. हे जेव्हा मला जाणवत होतं तेव्हाच मी गौतम सरांचा परफॉर्मन्स बघितला आणि मला असं वाटलं की आपण यांच्याकडून गायडन्स घेतला पाहिजे. आणि त्यांच्याशी सहज बोलत असताना लक्षात आलं की ते अंगिकम नावाचं वर्कशॉप घेतात. मी आणि माझ्या विद्यार्थिनी आम्ही हे वर्कशॉप अटेंड केलं आणि खरंच खूप गोष्टी आम्हाला नव्याने जाणवल्या की अगदी सिम्पल असेल की आम्ही फुटवर्क करताना आमचं वेट कसं पायावर पडतं आणि मग अशा वेळेला आम्ही काय करू शकतो, जर माझे शीन दुखत असतील तर मी काय केलं पाहिजे. खूप लहान लहान गोष्टी होत्या. आमचे खूप प्रश्नसुद्धा होते की आम्ही एखादा जेव्हा अवयव वापरतोय डान्स करताना तर ते अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आम्ही काय एक्सरसाइजेस करू शकतो, आम्ही इंज्युरीज होऊ नयेत यासाठी काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो. तर आपण कायमच तक्रारी करतो की आम्हाला इंजुरी होत आहेत किंवा आमचा स्टॅमिना पुरत नाही आहे किंवा आम्ही पठण केल्यानंतर आम्हाला श्वास पुरत नाही आहे. तर ह्या तक्रारी न करता आपण प्रिकॉशन्स, प्रिपरेशन, प्रॅक्टिस ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि गौतम सरांनी खरंच खूप सुंदर हे एक्सप्लेन केलं. त्यामुळे आधी तर मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि मी सगळ्या डान्सर्स असतील, कुठल्याही म्हणजे शास्त्रीय नृत्यशैलीच्या सगळ्याच नृत्यांगनांना हे सांगीन की तुम्ही तुमचं शरीर जर स्वस्थ असेल, तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर सक्षम असाल तरच तुम्ही स्टेजवर तितक्या जोरकसपणे स्वतःचं सादरीकरण करू शकता. त्यामुळे प्लीज या विषयाकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि त्याचा वापर कसा करायचा आहे नृत्यात याचाही विचार नक्की करा.
वर्कशॉप अटेंड केलं, तर त्याच्यामुळे आम्हाला वेट लिफ्टिंग डान्स करताना जे आम्ही वेट लिफ्ट करतो एका पायावरनं दुसऱ्या पायावर, त्याची एक खूप चांगली टेक्निक आम्हाला कळाली आहे आणि इट इज गोइंग टू हेल्प अ लॉट. या डेफिनेटली बाईल डान्सिंग म्हणजे आपल्या फीटवरती प्रेशर देत होते मी स्वतः. याचं रिअलायझेशन मला काल झालं. कुठे स्ट्रेच द्यायचा आहे, कुठे स्ट्रेच द्यायचा नाही, कुठे बेंड व्हायचं आहे, कुठे बेंड व्हायचं नाही आहे. त्यामुळे तुमच्या होणाऱ्या पोश्चरमधला जो फरक आहे तो आम्हाला सहज आता आम्हाला डिफरन्शिएट करता येणार आहे. आम्हाला या अंगिकाच्या वर्कशॉप करून खूप भारी वाटतंय. खूप एक्सायटेड होतो आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी. स्वतःचं शरीर कळालं की आपल्यात काय आहे, काय आपण वापरतोय आणि त्याच्यासाठी आपण काय वर्कआउट केलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट कळाली. हां, आणि म्हणजे आपलं पॉस्चर नॉट नेसेसरी की आपण एक हात वापरतोय तर दुसरं एकदम बॉडी लूज केली पाहिजे. एक प्रॉपर अलाइनमेंट की कसं स्ट्रेट बॉडी ठेवावी लागते आणि एक प्रॉपर पॉस्चर हवं आहे, जे एक कथ्थक डान्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्निक कळाले आम्हाला, तत्काराचे टेक्निक कळाले. अप्पर बॉडी कशी वापरायची, ती कंट्रोल कशी करायची, नुसती वापरायची नाही तर तिला कंट्रोल कसं करायचं, त्याच्यानंतर ती रिलॅक्स कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. मला खूपच मस्त वाटलंय. मला पण खूप चांगलं वाटलंय. कसे सगळं म्हणजे नी असेल, शोल्डर असतील तर त्याची स्ट्रेंथ किती असली पाहिजे हे ओव्हरऑलच चांगलं जास्त समजलं. मलाही हा वर्कशॉप खूप आवडला. स्पेसिफिकली फुटवर्क करायला अजून इझी कसं करू शकतो आणि त्याची बरोबर टेक्निक पण कळाली, बेटर करायला फुटवर्क. किंवा आपण डान्स केल्यानंतर आपले पाय पण दुखतात, त्याच्यासाठी पण टेक्निक त्यांनी सांगितली. तुम्हाला अंगिकम वर्कशॉप करायचं असेल तर तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट्स लागतील ते क्लासिकल कथक थ्रू आणि माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर असेच नवनवीन विषय भेटत राहूयात आणि तुमचे काहीही सजेशन्स असतील तर मला नक्की मेसेज थ्रू किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.